त्यांचे देखील आभार आहेत. पुन्हा एकदा पुढचा सामना आपल्याला चालू होते. पहिल्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आहे. उंच हवेमध्ये गेला फटका, मिस टाइम शॉट नक्की होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती सनी यांच्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा मिळाल्या. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय बॅटर अनिकेत. नॉन स्ट्राईक एंड वरती विपुल आणि अनिकेत यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा चेंडू सनी. आता मात्र पण एकदा गुडलेस स्पॉटवरचा चेंडू, त्या चेंडूला बाउन्स केल्यानंतर व्यवस्थित पीक केला आणि पीक करत असताना ब्रेक करून चेंडूला घेऊन काढले मिड विकेटच्या दिशेने. सीमारेखा पार. असा खेळाडू आहे जो आपल्या गावासाठी योगदान देण्याचं कार्य या खेळाडूच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी तयार आहे. पुढचा चेंडू आता मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू पंच वाईट करायला करतात. अवांतर धावांनी धावसंख्या पुढे सरकते. आमच्या साथीने जॉईन होतील आमच्या साथी समालोचक वर्गामध्ये भरत मोरे सर. नारगोली संघ पहिली बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 9 धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात आहे. ओ यावरचा चेंडू आतमध्ये येणारा लाऊड अपील, पण पंचांवरती त्या अपीलचा कोणताही प्रभाव नाही. लेगबाजचा इशारा पंचांकडून देण्यात आला. कदाचित चेंडूची उसळी जास्त असावी. खूप सारे फॅक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. तुर्तास एका धाव्याने स्ट्राईक रोटेट होत असताना अनिकेतनं एकदा धावून कंप्लीट केली. विपुलला स्ट्राईक एंडवरती आणलंय. 4 षटकांची मॅच आहे. 5 चेंडूचा त्या एका षटकामध्ये समावेश आहे. एक संघ आतापर्यंत पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करताना दिसलाय. एक संघ या स्पर्धेबाहेर सुद्धा झालाय. मॅच किती खेळल्या गेल्या. बॅकफुट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली गेली. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फिल्डिंग होत असताना एकदा धावून कंप्लीट केली आहे. एक धाव कंप्लीट केले. एका धावेने धावसंख्या पुढे सरकल्या. विपुलने पण फटका खेळताना पाहायला मिळाला. विपुल असा खेळाडू बंडेगड तालुक्यातील हा खेळाडू जो केशीवाटा क्रीडानगरीमध्ये आज बाजूला असणार पॉवर हाऊस या ठिकाणी विद्युत वाहिनीमध्ये आपला कार्यभार समजताना या खेळाडूला देखील आम्ही पाहतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निर्धाव डॉट चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आहे पंचांचा. 1 षटक समाप्ती अखेर. धावसंख्या झाले 11. थँक्यू टू युवा चषक युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. रुपेश यांना बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. रुपेश राणे RR मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि RR म्हटलं की काल वैभव सूर्यवंशीची आठवण. 26 चेंडू आणि 78 धावा. आणि यावर्षी काय तो वैभव सूर्यवंशी ऐकायला 26 चेंडू आणि 78 धावा. आणि वैभव सूर्यवंशी या IPL मध्ये नव्हे तर सध्याच्या घडीला संपूर्ण क्रिकेट जगतावरती त्याच्यासमोर उभं राहिलं एक मोठं संकट आहे. संकट म्हणजे कर्दन काल आहे गोलंदाजांसाठी. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी एका षटकाचा खेळ संपलाय. 11 वरती धावफलक आहे. रुपेश आलाय पुढील षटक हाताळण्यासाठी. रुपेशचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. एकच धाव येते. 11वी मॅच चालू आहे. आपल्याला 24 मॅच खेळवायचे आणि या 24 मॅच खेळवत असताना 11व्या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारतो. यानंतर 12वी मॅच त्यासाठी बजरंगबली क्रिकेट संघ कादवण विपक्ष नवतरुण क्रिकेट संघ गणेशकोंड ब या दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हो यावेळेला गतीनं बीट वेट केलं पण वेट केल्यानंतर वाट लागते. ज्या वेळेला रुपेश बॉलिंगवरती असतात हे सगळ्यांना माहीत आहे. कोनवली संघाचा असा एक गोलंदाज त्याच्याकडे अनुभव सुद्धा आहे. त्याच्याकडे कंट्रोल सुद्धा चांगला आहे
आणि असं असताना आता नारगोली संघाला उपाययोजना आखावी लागणार आहे, काहीतरी उपाय काढावा लागणार आहे. मागील 2 चेंडूवरती 1 धाव. बोला तयार. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू निघून चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन माउस सीमारेखा पार क्लिअर करत असताना प्रकारचा स्लोवर वन. उडान 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 खटवला. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. काय जबरदस्त फटका लगावला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला इतका उंच आणि लांब पाठवलाय की बॉल शोधून आणण्यासाठी सुद्धा खूप सारा वेळ जाईल. आता दर्शक आहेत ही वेगळी बाब, परंतु जितक्या उंच चेंडू हा टोलावला त्याचं जर का मीटर मापले गेले असते, अंतर मापलं गेलं असतं तर सर्वात हायेस्ट उंची गाठणारा चेंडू असा. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडूनं उंची गाठली आहे. अंतर गाठण्या अगोदर झेलचीची संधी मिस झाली, कारण चेंडूने त्या उंचीनं बीट केलं. इतका उंच चेंडू गेला होता की पकडणं सोपं नाही राहिलं. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात टीम नारगोली संघाच्या 24. असं त्या गाण्याचे बोल होते, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट सार आहे, आज की रात नाही कल की रात बी आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे जाणार आहोत, कारण युवा चषकाचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती मयूर गोलंदाज ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू आहे. षटपी चेंडू होता पहिला. जोरात टाकण्याचा प्रयत्न, खांद्याचा जास्तीच वापर. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पण वाईट करतात. अवांतर धाव टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळते. अतिरिक्त रूपामध्ये 1 धाव. एका धाब्याने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 25 या धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा मयूर तयार आहे. पुढील चेंडू आहे. षटपी चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पूलचा बटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. विपुलच्या बॅटमधून अनिकेतच्या साथीने विपुल देखील फलंदाजी करताना पाहायला मिळतो. विपुल देखील फलंदाजी जाणतोय आणि ते जाणत असताना पुन्हा एकदा राऊंड द कार्पेट मिड विकेटच्या शेने खेळला फटका पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी विपुलने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, अनिकेतने नाकारलाय. व्यवस्थित टायमिंगवरती कॉल रिसीव्ह केला गेला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ केला. अनिकेतच्या बॅटमधून धावा येत असताना बघितल्या होत्या. आता विपुल आणि त्यानंतर पुन्हा अनिकेत. यावेळेला शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झालंय. नीलने चेंडूला फील्ड करत असताना फेकलं, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. कोलोनी संघ विचार करतोय की या धावा 40च्या आतमध्ये थांबतील तरी कशा. त्यांना 40च्या आतमध्ये थांबवायचं, पण नारगोली संघाने सांगितलं आम्हाला 50 पाहिजेत. एकाच एक वरचढ होण्याचा प्रयत्न करतात, कारण पहिला सामना जिंकणं गरजेचं आहे. चला, यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस दुरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक वेट केलाय. चुकी तिथेच झाली आहे. वेट कराल तर वाट लागणार, आणि ती वाट लागत असताना येतोय चौकार. 4 धावा आले. 4 धावेने धावसंख्या वाढली. 1 मिनिट वैभव थांबवतोय, कारण बजरंगबली क्रिकेट संघ कातवण, नवतरुण क्रिकेट संघ गणेश कोंड ब दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या.
कादवण आणि गणेश कोंड. कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी यायचंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू एकूण काढला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्र निवडलं आणि चेंडूला पुन्हा एकदा पकडल्यानंतर प्रतीक वैराग यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. पण बाउंड्रीच्या बाहेर चेंडू कॅच पकडण्याचा प्रयत्न कोण करत नाहीये. सगळ्यांसाठी ही सुवर्ण संधी. बघा, दिवसातले 10 कॅच पकडल्यात 1000 रुपये मिळतील. सध्याच्या घडीला हजेरी सुद्धा 1000 रुपयाची नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चारही बाजूने फैलून त्या कॅचला घेण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच कदाचित येणाऱ्या 2 दिवसाचा काही ना काही कुठे ना कुठेतरी सार्थक होताना दिसेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार होते मिस्टर नील तेजस करावडे. आता तेजस म्हणा की नील म्हणा, गंगाधरी शक्तिमान तर शक्तिमानी गंगाधरता. नील बी तेजस आहे, तेजस्वी नील आहे. शॉर्ट बॉल हुक काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. हो, फिल्डिंग चांगली चांगली फिल्डिंग, फेकी केली आहे तोपर्यंत 1चा रूपांतर 2 मध्ये अनिकेतने केलं चपळाईनं. कौतुक करावं तितकं कमी आहे या दोन्ही फलंदाजांचं. अनिकेतला साथ देत असताना विपुलने 2 चौकार 1 षटकार लगावलाय. अनिकेतनं 2 षटकार 1 चौकार लगावलाय. मोठमोठे फटके लगावत असताना धंगाच्या धावपलकाला नेऊन ठेवलंय. आतापर्यंत त्यानं 43 वरती 4 चेंडूचा खेळणं बाकी. राऊंड द विकेट. हो, राऊंड द विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केली गेली आहे. बघा, ज्या वेळेला गोलंदाज राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला त्याला लेग बिफोर विकेट मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात. अडचणी काय येतात? पहिली गोष्ट, जर का तुम्ही आतून बाहेर बॉल काढण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला जास्त करून चेंडूची पिचिंग ही लेग स्टंपच्या वरती किंवा लेग स्टंपच्या बाहेर कशी होईल ती ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचा अँगल बाहेरच्या दिशेने निघतो. आणि दुसरी गोष्ट की पिचिंग इन लाईन मध्ये चेंडूला हाताळणं ही डिफिकल्ट टास्क असते, कारण त्याच्यावरती तुमची लेंथ निर्भर करते, कोणत्या लेंथवरती बॉल तुम्ही ठेवताय. विकेट आली आहे, फलंदाज बाद होतील. अनिकेतला मैदान सोडावं लागतंय. गॉन. तसं पाहायला गेलं तर संघासाठी फक्त एक नाममात्र गोलंदाज त्या ठिकाणी यूज केला गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमारेखा पार, षटकार साधा. षटकार चौकार षटकार काय नक्की, तर षटकार आलाय. धावपलकावरती धावा किती झालेत? 49. 1 धाव अर्धशतकापासून दूर आहे. दोन्ही कर्णधार या लवकर, कादवण आणि गणेश कोंड. फुलटॉस बॉल, या वेळेला चेंडूला मागे जाताना पाहतोय, चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चेंडू थडम्याच्या दिशेने निघून गेला. वेगानं धावा मिळाल्या 4 आणि 4 धावा आल्या कारण समाप्त होत असताना धावपलकाची धावा आहे 53. बॅटच्या साह्यानं या धावा आल्यात आणि त्यामुळे 54 धावांचं लक्ष कोनवली संघासमोर ठेवण्यामध्ये यश आले नारगोली संघाला. चांगली मॅच आतापर्यंत तरी फलंदाजी करणाऱ्या टीमने या धावांचा मेला लुटलाय. आता चेसिंगमध्ये कोनवली संघ कसा खेळतोय त्या अगोदर टॉससाठी दोन्ही कर्णधार आलेत का? दोन्ही कर्णधार गणेश कोंड ब संघ आणि कादवान संघ खूप वेळा अनाऊन्स केलेला आहे, आपण लवकरात लवकर टॉससाठी पोहोचा. धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे.
श्रेयस आणि मनोज दोन कर्णधार, गणेशकोंड ब विपक्ष कादवन या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. 54 धावांचा पाठलाग यानंतर या चालू असलेल्या मॅचमध्ये कसा होतोय कसा नाही होत हे आपण बघणार आहोत. दोन चला इतका वेळ नाही घ्यायचा, फिल्डिंग लगेच सजवायची आहे. फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघाचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जातोय. नारगोली संघ फिल्डिंग बरोबरच आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवायचा आहे. एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षामध्ये पाठवा. हॅलो, चला चला नारगोली क्षेत्ररक्षण संघ सजवायचं आहे. एवढा वेळ नाहीये, चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. टॉस झाला तर दोन संघादरम्यान गणेशकोंड विरुद्ध गणेशकोंड विरुद्ध कादवन. गणेशकोंड ब विरुद्ध कादवन या दोन संघादरम्यान टॉस झाला होता. गणेशकोंड ब संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे कादवन संघाला. दोन्ही संघांना देखील तयार राहायचं आहे. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. कोनवली विरुद्ध नारगुले दोन संघांचा सामना पाहतोय. चला स्ट्राईक वरती आहेत तेजस, नॉन स्ट्राईक वरती आहेत मयूर. 53 धावांचा 54 धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस आणि मयूर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विपुल वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिली षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. विपुल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे. पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करते पाहूया. चला सामना चालू करायचा पंच. चला सामन्याला होती सुरुवात. आलेल्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युवा क्रीडा कमिटीच्या वतीनं यावेळेला आलाय फ्लॅट. बघा कोण नाही प्रयत्न करत, पण तो छोटा प्रयत्न करत होता. कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने केला, चेंडू लांब गेला, आला षटकार. सुरुवात झाली कोनवलीची. 7 धावेने धावसंख्या वाढली आहे. त्यानंतर कमिटीने त्या ठिकाणी पाहिलंय आणि दंडित केलंय पुन्हा एकदा नारगोली संघाला. ट्रॅक त्या ठिकाणी व्हाईट ट्रॅक बँड त्या ठिकाणी घातले आहे, त्यामुळे 3 धावांची पेनल्टी समोर धावा लागतंय नारगोली संघाला. पुन्हा एकदा प्रचंड उंचाव्यामध्ये मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक शेल खाली, शेल टिपला फलंदाज बाद. तेजस यांच्या रुपयामध्ये पहिला धक्का कोणवली संघाला.
बघा ट्रॅकमुळे 2 धावांची पॅनल्टी ॲड करण्यात आली आहे. कोनेली संघाच्या धावांमध्ये 3 धावांची पॅनल्टी आहे. 3 धावा कोनेलीच्या धावफलकामध्ये ॲड केल्या जातात. वाईट ट्रॅक घालून एक खेळाडू आहे, त्यामुळे ही पॅनल्टी देण्यात येते. हो, यावेळेला लॉब केलाय, दुरून घेतलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याला आता नाही जज झालाय, चेंडू निघून गेला, वन बाउल, सीमा रेखा पार, चौकार. फलकावरती 13 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फलंदाज तयार, यावरचा चेंडू इनसाइड आउट केलाय, चेंडू हवेमध्ये, पण कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या बरोबर मध्ये जाऊन टप्पा पडलाय, त्यामुळे एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. पण तेजस आणि नील, म्हणजे तेजस म्हणजेच नील, गंगाधर शक्तिमान, शक्तिमान गंगाधर बाद झाल्यानंतर कोनोली संघ कदाचित कोनोली संघ असं वाटत होतं की अडचणीमध्ये येतोय, त्याला भेदत असताना सनीने चौकार लगावलाय, म्हणजे एक आशेचा किरण जागा झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. धावफलकावरती धाव आहे 14-54चा पाठलाग, 4 षटकांची मॅच, 20 बॉलची मॅच. आता अजूनही 16 चेंडूचा खेळायला बाकी. लास्ट बॉल, शेवटच्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिला सरळ डाऊन द ग्राउंड, बरोबर समालोचन कक्षाच्या खाली, सीमारेखा पार, षटकार. चांगल्या संगीताचं या ठिकाणी वादर केले गेले, कोकणाचं नृत्य, कोकणाचा सॉन्ग या ठिकाणी ऐकवण्यात आलाय. आणि आपण पाहत असतो मंडणगड तालुक्यातील कोकणामध्ये अशा प्रकारचे हे गावातील सर्व खेळाडू या ठिकाणी खेळापर्यंत येत असतात. आपल्याकडचे रस्ते खडतर रस्ते आहेत आणि खडतर रस्त्यातून प्रवास करून मुंबईपर्यंत आपल्याला यावं लागतं, आणि तशाच प्रकारचा खडतर प्रवास आता मात्र फलंदाजी करताना फलंदाजाला आहे, आणि त्या प्रवासाला बिल्ड करत असताना आला प्रेशरमध्ये खेळला फटका, षटकार मयूर यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. मनामध्ये ध्यास असेल तर प्रवास करावा लागतो, आणि प्रवास केल्यानंतरच तुम्हाला या साऱ्या गोष्टी मिळत असतात, बघायला म्हणा किंवा खेळायला म्हणा किंवा अजून काही. ओ, यावेळेला पायावरचा चेंडू, त्याला दिशा दिली आहे, पाठवून दिलं. चांगली फिल्डिंग मिड विकेटमध्ये, चेंडूला आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला, 2 धावा कंप्लीट केला, 3ऱ्या धावाचा प्रयत्न नाही, चेंडूला अडवलंय. 2च वरती समाधान मानावं लागतंय. 2 धावानंतर धावफलक 22 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूचा खेळ आता संपल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात या 2 धावाने येते. वैभव 54 धावा आहेत, म्हणजे धावा पुरेसे आहेत. हा सामना कुठे ना कुठेतरी त्या पहिल्या मॅच सारखा दिसायला लागलाय. नक्कीच पुन्हा एकदा प्रदर्शित आता मात्र चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन, स्लोवर वर्ड प्रकारचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांग धावताना पाहायला मिळते. सनी अगोदरच बॅट वेगाने फिरवून तयार झाले, त्यानंतर सरळ निघून गेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता होते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश यांना गोलंदाजी करताना. स्ट्राईकवरती सरी, पुढचं चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटपी चेंडूला उंचमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचू शकत नाहीत, मागे उभे राहिले, त्यानंतर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या झेल पकडावे लागतील, पकडोगे क्या तो जीतोगे मॅच. टेक्निक, टेम्परामेंट हा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांना खास करून गोलंदाजी करताना गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचे आहे. समोरच्या दिशेनं मारलेला फटका होता, हा कॅच कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आकाशला दूर राहिले, अंतर वाढलं आणि फलंदाजाला संधी मिळाली. फुलटॉस, पायामधला चेंडू, फुल पेस ऑफ द बॅट, मागचा गुडघा वाकवला आणि त्यानंतर षटकार दाखवला. आल्यात 6 धावा.
जी अजून गरज असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला बाकी. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. सनीने पूर्णपणे मेला लुटत असताना आता त्याच्या जोडीला असणारा मयूर हा सुद्धा चांगल्या रंगामध्ये आलाय. म्हणजे कोणोली संघ पूर्ण ताकदीनिशी युवा चषकामध्ये उतरलाय. अनेक संघात युवा चषकाला जिंकण्याचं स्वप्न, सगळ्यांचा आडव्या पाट्या काढण्याचा प्रयत्न, वेट करून गेलेला फटका आहे, पण चेंडूला पिक नाही करता आलं. चेंडूच्या गतीमध्ये असलेलं परिवर्तन, चेंडूचा आतमध्ये येणं, त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 32. येणारे चेंडू शिल्लक आहे 10. 10 मध्ये धावांची गरज आहे 22. स्लोअरवर चेंडू होता शेवटचा चेंडूला अगोदरच बॅट त्या ठिकाणी लॉक करून त्या ठिकाणी फलंदाज सनी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मिस टाइम फटका पाहायला मिळाला. अलाउन द कार्पेट. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणाने फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्या वाढल्या, जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झाला, 32 धावा झाल्यात आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण आहेत? अनिकेत गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी 30 षटक हाताळण्यासाठी अनिकेत तयार होत आहेत. स्ट्राईकवरती कोण आहे तर सनी आहे स्ट्राईकवरती, ज्याच्या बॅटमधून 1 ते 2 मोठे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळालेत. बघूयात अनिकेतच्या अगेन्स्ट कशा प्रकारची फलंदाजी करतोय सनी, ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पहिला शॉट पिच चेंडूला सोडून दिलं, जाऊ दिलंय. त्यानंतर पंच घोषित करतात तिचं वाईट प्लस एक बाईटच्या स्वरूपात अशा 2 धाबा टोटलमध्ये ॲड होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्यांची धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचल्या ती म्हणजे याचा 34. हे होणं स्वाभाविक होतं. त्याचं कारण आहे की तुम्ही राऊंड विकेट जात असताना तुमची लेंथ काय आहे, तुम्ही टप्पा कुठे ठेवताय आणि तो टप्पा ठेवत असताना कोणत्या अँगलने चेंडूला तुम्ही टाकलं आहे. सरळ अँगलने टाकलं की साईड ऑफ अँगलचा वापर केला आहे, रिलीज पॉईंट काय आहे, फॉलो थ्रू काय सांग, साऱ्या गोष्टी मॅटर करतात. आणि तीच कमी या चेंडूमध्ये जाणवत असताना बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू, त्या चेंडूला यष्टिरक्षकाला सुद्धा अडवणं अवघड होऊन राहिलं. 1 धाव एक्स्ट्राच्या रूपाने घेतली गेली. वाईटच्या रूपाने आलेली धाव अशा 2 धावा आणि त्या 2 धावाने धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोचलंय ते 34 वरती. हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा वाईट वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याच्यामध्ये धावून काढलेली 1 धाव. 1+1 अशा 2 धावा. म्हणजेच काय तर चेंडू न हाताळता 4 धावा बक्षीस स्वरूपाने आल्या आहेत. म्हणजे 10-18ची इक्वेशन. कोणवलीकर आमच्या मागे आहेत, त्यांना खूप आनंद होतोय ही स्थिती बघून. पण यावेळेला स्लोअर वन अनिकेत पूर्णपणे निराश आहेत विकेटकीपरच्या या अटेम्प्टवरती, कारण चेंडूला अडवता आलेलं नाही आहे. एकदा धावून कंप्लीट झाली आहे. आणि वैभव, एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते की नारगोली संघाने जी बॅटिंग केली आहे, ज्या धावा बनवल्या त्या 4 षटकामध्ये 20 बॉलमध्ये पुरेशा आहेत. पण जर का तुम्ही त्या धावांना ॲज अ बॉलर म्हणून वाचू शकत नाही तर मात्र तुम्हाला इथून 60-70 सुद्धा कमी पडतील. आता ती स्थिती आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना यावेळेला शॉर्ट बॉल खेळलाय, फुल झालाय, पॉवरफुल आलाय षटकार, 6 धावा. आनंद जास्त होतो. एक होतो पावसाळ्यात गणपतीला आणि दुसरा होतो शिमग्यात, आणि त्यासाठी हे गाणं सूट करणारं होतं. लेग स्टंपवरचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या पंच वळतायत तोपर्यंत तर श्वास गळ्यात अडकलाय. शेवटी पंच थांबलेत आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा, खूप क्लोज होता हा डिसिजन. धावपलकावरती किती आहेत? 43. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 3.
येस, फलंदाज बाद. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला होता. बघा, भरपूर साऱ्या हरकती मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण बघितल्या. शेवटी पंचांनी शहानिशा केली आणि शहानिशेनंतर फलंदाज बाद आहे असं घोषित केलं. माघारी परतावं लागतंय फलंदाज मयूरला. मयूरचे 2 वादळी षटकार आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर तो त्या इनिंगला मोठं करू शकला नाही. मयूरला बाद व्हावं लागतं आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये येतोय सुधीर करावडे. सुधीर करावडे एक असं नाव आहे ज्याने युवा क्रीडा कमिटी मंदनगडचं अध्यक्षपद भूषवत असताना लाईव्ह स्पर्धा त्यांच्या अध्यक्षपदाखाली होण्यास सुरुवात झाली आणि या सर्व ज्या स्पर्धा होत आहेत त्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचासुद्धा एक मोठा वाटा आहे आणि त्यामुळे युवा क्रीडा कमिटी मंदनगड मधलं त्यांचं योगदान हे कधी न विसरण्यासारखं आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. कोणेली गावचे सुपुत्र आहेत. पण अनिकेतचं कौतुक करावं तितकं कमी आहे. वाईड आल्यानंतर सुद्धा बाजू सावरून ठेवली आणि त्यानंतर एक षटकार आला तरी सुद्धा डगमगले नाही आहेत. पुढील चेंडू सुधीरसाठी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सुधीरने लॉफ्ट केला. चेंडू निघून चाललाय काव कॉर्नरच्या दिशेनं. एकाचं रूपांतर 2 मध्ये. एकाचं रूपांतर 2 मध्ये. 2 धावाने धावफलक 45 वरती जाऊन पोहोचलं. चेंडूचा खेळ किती बाकी आहे? शेवटचा बॉल बाकी आहे. म्हणजे 6 चेंडूचा खेळणं बाकी आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आत्ता धावांची गरज आहे ती 9. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. अनिकेत समोर सुधीर. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला. ओ क्या बात आहे. 12th मॅनने केली फिल्डिंग. हाच तो खेळाडू जो थोड्या वेळापूर्वी इथे बसला होता आणि नावं सांगत होता. तोच खेळाडू मैदानात गेला. त्यानं केलंय काम. काढली 1 धाव. आता 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. या ऐकत तोपर्यंत डीजेला. वीस दिवसाचे करून आत्ताच जातील आणि तो मे महिन्याच्या अगोदर एप्रिल महिना या सगळ्यांना दिसेल. कारण ही भाऊक लोक आहेत. ही सर्व मंडळी भाऊक आहे. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी कृष्णा येतोय. मन करे तब गाव और मन करे तब मुंबई यासारख्या गाण्यांना बहिरल्यानंतर अशा भरून गेल्यानंतर अशा प्रकारच्या काहीशा गोष्टी होतात. सो कृष्णा लेग स्टंपरच्या बाहेर निघणारा चेंडू. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होतीये एक्स्ट्राच्या रूपाने. अपील जरूर केली गेली अनिकेतने, पण कृष्णाने पहिला चेंडू हातात असताना लेग स्टंप मिस केला. कोणत्या लेंथवरती कोणत्या लाईनवरती बॉलिंग करावी याच्यासाठी तुमच्याकडे अभ्यास असणं गरजेचं, प्लॅन असणं गरजेचं. विदाऊट प्लॅनिंग तुम्ही काही करू शकत नाही. तुमच्या प्लॅनमधली ॲक्युरेसी तुम्हाला एक्झिक्युशन करण्यासाठी सामर्थ्य देऊन जाते. आता 7 धाव्यांची गरज आहे. वाईड आलाय. आमच्या युवा क्रीडा कमिटी मंदनगडचे उपाध्यक्ष आदरणीय श्यामजी शिगवण स्कोररच्या भूमिकेमध्ये 3 ठिकाणी स्कोरिंग होती आहे. सुधीर करावडे. इट्स अ नो बॉल. नो प्लस 4. और जोर लगाते हुए स्कोर की तरफ बढ़ते हुए, मैच की तरफ दौड़ते हुए, दौड़ लगाते हुए कोनवली. भर उन्हामध्ये जी समयसूचकता, जी निर्णय क्षमता ते दाखवत आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या चेहऱ्यावरती ते टेन्स दिसत नाही आहे किंवा तो थकवा जाणवत नाही आहे. इतकी चांगली अंपायरिंग. खूप खूप कौतुक आपल्या त्या 4 अंपायर्सचं. ओ वेट केलं आणि त्यानंतर चेंडूला टोलावलंय, पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेखा पार. सुधीर करावड्याच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. मॅच फिनिश. पराभवाच्या छायामध्ये जाते नारगोली टीम. हार्ड लेग नारगोली.
धावा चांगल्या बनल्या होत्या, परंतु त्या चांगल्या धावांना चांगल्या रीतीने वाचवणं जमलं नाही. काही ठिकाणी झालेली गोलंदाजाची चूक, काही ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, आणि सर्वात मोठी चूक कोणती श्याम? जे लॉंग ऑफला जो कॅच घ्यायचा होता तो कॅच न घेता त्या चेंडूचा केलेला वेट, एक टप्पा पकडणं, आणि त्यामुळे या मॅचपासून लांब होणं. तुर्तास मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जातोय. सामनावीरचा मानकरी कोण? जिससे अपनी बात बनी, नाम है सनी. सनीला विनंती आपण यायचंय. सामनावीरचा किताब देऊन आपला गौरव केला जाईल.